तांदुळवाडीतील सभेत जरांगेंची बावनकुळेंवर टीका, बावनकुळेंची बाहुबलीतील कालकेयशी तुलना, जरांगेंनी करून दाखवली बावनकुळेंची नक्कल. मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, उड्डाणादरम्यान पायलटच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. कुंभमेळा झाला सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा मेळा, भाविकांच्या श्रद्धेवर जनतेच्या पैशांवर दरोडा. कुंपण शेत खात असेल तर कारवाई कशी होईल? बनावट वर्क ऑर्डर प्रकरणावर वर्षा गायकवाडांची टीका. महाराष्ट्रातील नीट आंदोलकांना मोठा दिलासा, पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे, राज्य सरकारचा मोठा निर्णय. तामिळनाडूमध्ये नीट परीक्षा रद्द करण्याचा ठराव, तामिळनाडूकडून धडा घ्या, अमित ठाकरेंची पोस्ट. महाराष्ट्रात सत्ताकारण दडपशाहीचा खेळ सुरू, महाराष्ट्र आधी राजकारण, नंतर अमित ठाकरेंचं विधान. सबकांच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी, दिल्लीतील बैठकीला 16 पैकी 10 खासदार उपस्थित, काही खासदारांची प्रणिती शिंदेंबाबत नाराजी, सूत्रांची माहिती. फडणवीस शिंदेंच्या बैठकीची इनसाइड स्टोरी, रायगडच्या पालकमंत्री पदावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. काल वर्षावर फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये तासभर चर्चा. तुळजाभवानीचा लाडू प्रसाद तोट्यात, चितळे बंधूंच्या लाडूला भाविकांची नापसंती, तुळजाभवानी मंदिर संस्थानला आर्थिक फटका, लाडूची किंमत जास्त असल्यानं भाविकांची पाठ. मुंबईतील जुहू इथं क्रेन बंद पडल्यानं कोंडी, जुहू सर्कल इथं बंद पडली क्रेन, वाहनांच्या रांगा, जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या वाहनांची रांग, मेट्रोचं काम करणाऱ्या क्रेनमध्ये अचानक बिघाड. मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीची आत्महत्या, मृत नागेश गायकवाड यांच्या पत्नीनं संपवलं जीवन, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, नोटा छापण्याचं साहित्य, लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त, दोघांना अटक. त्र्यंबकेश्वर रोडवर तळेगावमध्ये एका बंगल्यात सुरू होता नोटा छापण्याचा अड्डा. शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, आता 7/12वर नाव नसलेले शेतकरी येणार रेकॉर्डवर, शेतकऱ्यांच्या ॲग्री टॅक्सचा मार्ग मोकळा, कर्जमाफी, इतर योजनांचा लाभ मिळणार. राज्यात SIR मोहिमेला वेग, 1,80,00,000हून जास्त मतदार अपात्र, काही मतदारांची नावं यादीतून वगळली जाणार, मुंबईत 30% मतदार यादीबाहेर. महाराष्ट्रात 5 वर्षात 36,000हून अधिक कंपन्यांना टाळं, पण कंपन्या बंद झाल्याची कुठली माहिती नाही. खुद्द उद्योगमंत्री उदय सामंत यांची धक्कादायक कबुली, तर कुठे गेले स्टार्टअप, काँग्रेसचा हल्लाबोल. रत्नागिरीत शाळेचा भाग कोसळला, मुसळधार पावसामुळे शाळेचा भाग कोसळला, संगमेश्वरच्या घाटीवळ गावातली घटना, खेडेगावातील जीर्ण शाळांचा प्रश्न ऐरणीवर. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी अनवाणी शाळेत येणार, शासनाच्या मोफत बुटांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह, मोफत बुटांची घोषणा फक्त कागदावरच, भंडारा जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना बूट आणि दुसरा गणवेशही नाहीच.